रिपब्लिकन खोरिपा पक्षाची कार्यकारिणी बैठक संपन्न। यावेळी महापालिका निवडणुकीत किमान 100 जागा लढवणार असा विश्वास महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ निर्भवने यांनी आज दिनांक 5 डिसेंबर रोजी मुंबईतील केंद्रीय कार्यालयात व्यक्त केला। यावर रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटातील नेत्यांशी चर्चासुद्धा सुरू आहे। रिपब्लिकन पक्षाच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। आमचा समविचारी अशा पक्षांबरोबर, विशेषतः डाव्या पुरोगामी विचारांच्या पक्षांच्या बरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे। या सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली तर निश्चितच पर्याय उभा राहू शकतो, असेही भाऊ निर्भवने म्हणाले। ही बैठक मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। सविनय जय भीम, नमस्कार। उद्या भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे। ह्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही रिपब्लिकन पक्ष खोरीपच्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केली। या बैठकीमध्ये आता नुकत्याच ज्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये ज्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकांमध्ये आम्ही स्वतंत्रपणे लढलो, त्याचा आढावा घेण्यात आला। आणि आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या नंतर लवकरच राज्यामध्ये महानगरपालिका आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदा या 2 टप्प्यामध्ये होण्याची शक्यता आहे। त्याची घोषणा लवकरच होईल। त्या अनुषंगाने वेगवेगळ्या महानगरपालिका ज्या आहेत, जसं आता चंद्रपूर आहे, नागपूर आहे, अमरावती आहे, अकोला आहे, नांदेड आहे, संभाजीनगर आहे, धुळे आहे, मुंबई महानगरपालिका आहे, त्याच्यानंतर नवी मुंबई आहे, ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, उल्हासनगर आहे। ज्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष खोरीपचे कार्यकर्ते चांगल्या संख्येने किंवा चांगल्या ताकदीने काम करतायत, अशा ठिकाणी किती उमेदवार टाकता येईल, काय उमेदवार टाकता येईल, त्याचा अंदाज या बैठकीमध्ये घेण्यात आला। आणि सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह आहे। आम्ही महाविकास आघाडी की पुरोगामी विचार, डावे विचार असणारी जी लोक आहेत, ज्या पक्ष संघटना आहेत, त्या सर्वांशी संपर्क साधण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे। काँग्रेसच्याही प्रदेशाध्यक्ष, मुंबईच्या अध्यक्षांशी संपर्क साधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे। मागच्या आठवड्यात आम्ही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे नेते अंबादास दानवे साहेबांची पण भेट घेतली। अशा वेगवेगळ्या भेटीगाठी आमच्या सुरू आहेत। आणि ह्या भेटीगाठीमधून जर सन्मानपूर्वक युती होऊन जर आमच्या पक्षाला काही जागा आम्हाला अपेक्षित असलेल्या त्या जर आमच्या वाट्याला येत असतील तर त्या पद्धतीने आम्ही युती करून त्या निवडणुका लढवण्याची भूमिका ठरवलेली आहे। परंतु अनुभव खूप चांगला नसल्यामुळे दुसऱ्या बाजूला जर त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या जागा मिळणार नसतील तर आमची स्वतंत्र लढण्याची तयारी आहे। मुंबईमध्ये सुद्धा आज 50-60 जागांची जवळपास आमची तयारी सुरू आहे। काही रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट आहेत किंवा डावे पुरोगामी पक्षाचे लोक आहेत, त्यांच्याशी चर्चा आमची सुरू आहे। त्या सगळ्यांना घेऊन किमान 100 जागा लढवायच्या मुंबईमध्ये। ठाण्यात काही जागा लढवायच्या आहेत, नवी मुंबईत आहेत, कल्याण डोंबिवलीमध्ये आहे, उल्हासनगरमध्ये आहे। हा MMRDAचा जो भाग आहे, प्रदेश आहे, ह्या प्रदेशामध्ये ह्या ज्या महानगरपालिका, ह्या महानगरपालिकांच्या मध्ये निवडणुका लढवण्याची आणि त्याचबरोबर मराठवाड्यातली जशी आता नांदेड आहे, संभाजीनगर आहे, या 2 मोठ्या महानगरपालिका आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक आहे, धुळे आहे, विदर्भात चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला आहे। या सर्व ठिकाणी आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 20-25 जागा त्या महानगरपालिकांमध्ये आमची तयारी सुरू आहे।
ती सगळा आढावा आजच्या ह्या बैठकीमध्ये घेण्यात आला. आमचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी सन्माननीय प्राध्यापक अशोकजी ढोले साहेब नांदेडहून आलेले आहेत. आमचे मुंबईचे अध्यक्ष आहेत भागवतजी कांबळे. महाराष्ट्राचे आणखी एक सेक्रेटरी आमचे शशिकांत भालेराव आहेत. संघटन सचिव आमचे चंद्रकांत घोडके आहेत. ही सगळी मंडळी आहेत आणि त्याचबरोबर प्रदीपजी ॲडव्होकेट आहेत. ही सगळी मंडळी आहेत. इतरही काही कार्यकर्ते आता मधल्या वेळेत जेवायला वगैरे गेलेत. आपण येण्याच्या थोडंसं आधी पुन्हा आमचा आढावा त्याच्यामध्ये होईल सुरू. एकूण ह्या सर्व ज्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत, रिपब्लिकन ब्रँड म्हणजे रिपब्लिकन पक्षाची ओळख आणि अस्तित्व टिकवणं हा रिपब्लिकन पक्ष खरीपच्या पुढे सगळ्यात मोठा विषय आहे आणि त्या विषयाला घेऊन आमचे सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रभर कामाला लागलेले आहेत आणि त्यासाठी आजची ही बैठक होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून आजची बैठक या ठिकाणी आयोजित केली. संध्याकाळी या ठिकाणी छोटेखानी अभिवादन सभासुद्धा या केंद्रीय कार्यालयात होणार आहेत. त्याला मुंबईतले सगळे जिल्ह्यातले जे पदाधिकारी आहेत MMR क्षेत्रातले सगळे इथे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत संध्याकाळी आमची अभिवादन सभासुद्धा या ठिकाणी होणार आहे. तर बाबासाहेबांना अभिवादन करतो. या निमित्ताने त्यांच्या विचारांना अभिवादन करतो आणि रिपब्लिकन पक्ष हा कसा प्रबळ, बळकट आणि मजबूत होईल त्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत एवढं या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद. राज्यभरातील महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड आहे, संभाजीनगर आहे, वेगवेगळ्या आहे. तिथे तुम्हाला किती यशाची? हे बघा, आज रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कार्यालयामध्ये मागील झालेल्या निवडणुका आणि आता पुढची रणनीती ठरवण्यासाठी आमच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊजी निर्भवणे, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष भागवतजी कांबळे, तसेच महाराष्ट्र प्रदेशचे संघटन सचिव आणि दुसरे जनरल सेक्रेटरी महाराष्ट्राचे यांच्या समवेत या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या बैठकी झाल्या. आपण फार चांगला प्रश्न केलात की आज वर्तमान जीवनयुगीन परिस्थितीमध्ये निवडणुका लढवणं म्हणजे खूप मोठं जिकिरीचं झालेलं आहे आणि यामध्ये आपण कसं काय पुढच्या निवडणुकीच्या संबंधानं करणार आहात हा आपला एक प्रश्न फार महत्त्वाचा आहे. कसं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा मूळ रिपब्लिकन पक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी या ठिकाणी सांभाळला आणि त्यांच्यानंतर जी पक्षाची जी धुरा सांभाळणारे आदरणीय नामांतरवीर उपेंद्रजी शेंडे साहेब माजी आमदार यांनी आमच्यासारख्या सगळ्या सैनिकांना एकत्रित घेऊन त्यांचा जो त्याग आहे, त्यांनी जे पक्षात केलेलं काम आहे, या कामाचा मोबदला म्हणून मी ज्या मतदारसंघामध्ये उभा होतो, आदिवासी हा मतदारसंघ किनवट, या ठिकाणी मी 3ऱ्या क्रमांकाची मतं की ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा 4 वेळा राहिलेला आमदार हा माझ्या मतामुळे त्या ठिकाणी पडला आणि त्यांच्यामुळं आज त्या ठिकाणची बरीचशी हानी त्या तालुक्याच्या मध्ये झालेली आहे. आम्हाला सांगणं या गोष्टीचं वाटतं की आम्ही जे काही केलेलं काम आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये ज्यांनी काही योगदान दिलं, ज्यांनी निष्ठेनं काम केलं, ती निष्ठा त्या कामं आम्हाला आलेली आहे आणि म्हणून पुढच्याही दृष्टिकोनातून वर्तमान जीवनयुगीन परिस्थितीमध्ये काहीही पैशाचा खेळ असेल, परंतु लोक मात्र निश्चित पैसा देऊन आमच्या पक्षासाठी आकर्षित होतील याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून आम्ही सगळेच जण आज या पक्षाच्या पुढच्या रणनीतीसाठी या ठिकाणी केंद्रीय कार्यालयामध्ये बसून आम्ही हे करणार आहोत. तेव्हा निश्चितच आम्हाला आपलंही सहकार्य आवश्यक आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि माझी रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.